लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवाचा वाढदिवस असतो. मग नंदिनीला आता वाढदिवसाचं प्लॅनिंग करायचं असतं आणि त्यासाठी खास ते विचार करत असते. तर मालिनी म्हणत असते की काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये. तर त्यावर आता नंदिनी सांगत असते की जीवाचा वाढदिवस आहे ना, तर त्यांचा दिवस कसा आनंदात जाईल, त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला हवं, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. तर त्यांचा वाढदिवस देखील मला तसाच साजरा करायचा आहे असं नंदिनी मालिनीला सांगते. मालिनी म्हणते मग त्यात काय करायचं ना, आपण वाढदिवस तसाच सेलिब्रेट. तर आता मात्र ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जो काही राडा झाला होता त्यामुळे आता नंदिनी घाबरलेली असते आणि ती भीती ती मालिनीकडे बोलून दाखवते. मालिनी नंदिनीला म्हणते अगं तसं काहीच होणार नाही, कारण त्यावेळेला सगळं काही वेगळं होतं आणि आता आता बघ ना, तुमच्या दोघांचंही नातं कुठपर्यंत गेलेलं आहे पुढे. म्हणजे तुला आता तो बायको म्हणून देखील स्वीकारतोय, किती काळजी घेतोय तुझी. मग काहीच होणार नाही, आपण छान वाढदिवसाचं प्लॅनिंग करूया. इकडे काव्या कपाटामध्ये कपडे लावत असते. तेवढ्यातच तिने जे काही जीवाला जॅकेट दिलेलं असतं ते जॅकेट तिला सापडतं. त्यामुळे ती विचार करते हे जॅकेट इथे कसं. पार्थला देखील ती म्हणत असते हे जॅकेट इथे काय करतंय. त्यावर पार्थ म्हणतो बघा ना कसं असतं, हे जॅकेट किती दिवस झाले मी शोधतोय पण भेटत नव्हतं. बरं झालं तुमच्या निमित्ताने भेटलं तरी. पण हे जॅकेट जे आहे ते तुमचं नाही आहे आणि दुसऱ्या कोणाच्या वस्तू वापरताना विचार करायचा असतो. त्यावर मात्र जीवा आणि माझ्यामध्ये काहीच साम्य नाही आहे. आम्ही दोघंही जण एकच आहोत आणि एकमेकांच्या वस्तू वापरल्या म्हणून काय झालं असं देखील आता पार्थ काव्याला म्हणतो. त्यावर मात्र काव्या त्याच्यावर भडकते आणि म्हणते की असं काहीही नसतं. ज्याच्या ज्याच्या वस्तू आहेत त्यांनी त्या त्या वापराव्यात. त्याचबरोबर आता काव्याची होणारी चिडचिड पाहून जीवा काव्याला म्हणतो की बघितलं ना, मला संशय हा होताच. मलाच काय तुमच्या नंदिनी ताईला सुद्धा संशय होता. तेव्हा आम्ही या बाबतीत बोलून सुद्धा दाखवलं होतं. त्यावर काव्या घाबरते. तिला वाटतं तर तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल पार्थला काही कळलंय का. तर ती विचारायला जाते तर पार्थ म्हणतो की बघा तुमच्या घरात तुम्ही लहान आहात आणि इकडे जीवा, त्यामुळे आम्हाला तर माहितीच आहे लहान मुलांचं तसंच असतं. तर इकडे मात्र आता काव्या म्हणत असते की कोणाचंही काही असू दे पण दुसऱ्यांच्या वस्तू अशा वापरायच्या नसतात. त्यावर आता पार्थ म्हणत असतो की मला नक्कीच असं वाटतंय की तुमची कोणती तरी वस्तू तुमच्या नंदिनीताईंनी घेतलेली दिसते. त्यावर आता इथे जी काव्य असते ती म्हणत असते की हो, माझ्या एकदम जवळची प्रिय गोष्ट नंदिनीताईंनी घेतलेली आहे. त्यावर पार्थ विचारतो कोणती एवढी प्रिय गोष्ट आहे आम्हालाही सांगा. आता काव्या काही बोलायला जाणार तितक्यातच रूममध्ये रम्या येते. रम्याने येताना मिठाई आणलेली असते आणि ती मिठाई पार्थला आणि त्याचसोबत काव्याला सुद्धा देत असते. तेवढ्यातच पार्थचा फोन वाजतो. तर पार्थला वाढदिवसाचं प्लॅनिंग करण्यासाठी बाहेर बोलवलेलं असतं. त्यामुळे पार्थ लगेचच तिकडनं जायला निघत असतो. रम्या म्हणत असते पार्थला की आता तू कुठे चाललायस. त्यावर पार्थ म्हणतो की माझं जरा एक काम आहे, मी येतोस, आणि असं बोलून तो निघून जातो. तर इकडे मात्र आता काव्या जी आहे ती रूममध्येच असते. तर काव्या रूममध्ये असताना इथे मात्र रम्या काव्याला विचारत असते की तू जाणार नाही आहेस का. तर काव्या नाही असं म्हणते. इकडे मात्र आता नंदिनी आणि त्याचसोबत मालिनी या दोघीही जणी वाढदिवसाचं प्लॅनिंग करण्यासाठीच त्यांच्या रूममध्ये जमायचं ठरवत असतात. म्हणूनच दोघीही त्यांच्या रूममध्ये जातात. तेवढ्यातच आता दोघींच्या गप्पा सुरू असताना जीवा तिथे येतो आणि आता दोघींनाही बोलण्यापासून थांबवतो. त्याचबरोबर आता जीवा नंदिनीला म्हणत असतो की तुमच्या पायाला काही भिंगरीच लावलेली असते का. तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला बरं वाटत नाहीये तर तुम्ही आराम करायचा सोडून इकडे तिकडे काय फिरताय. तुमचं तोंड तर सतत चालत असतं, तर निदान पाय तरी थांबवावं. त्यावर आता नंदिनी म्हणत असते तसंही कंटाळा आला होता बसून बसून, म्हणून म्हटलं जरा काकूंसोबत बोलावं, म्हणूनच मी इथे आले होते असं देखील नंदिनी आता बोलू लागते. त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो अरे वा, हे पुस्तक इथे आहे. मी किती दिवस झाले पुस्तक शोधत होतो. खरंच बाबांनीच हे घेतलं असेल वाचायला. आणि त्यानंतर आता जीवा म्हणत असतो की मी आता इथेच पुस्तक वाचत बसतो, तुम्हाला काही गप्पा मारायच्या आहेत ना त्या बिनधास्तपणे मारा, असं देखील आता त्या दोघींनाही बोलतो. आता नंदिनीला प्लॅनिंग करायचं होतं मालिनीच्या रूममध्ये येऊन आणि नेमका जीवा तिथे आल्यामुळे सगळ्याच प्लॅनचे 12 वाजलेले असतात. तेवढ्यातच तिकडे आता काका आणि पार्थ सुद्धा येतात. तर काका आल्या म्हणतात जीवा यायच्या आधी आपण प्लॅनिंग करून घेऊया. तर जीवा हा रूममध्ये
रूममध्येच असतो. जीवा लगेच उठून तिथे येतो आणि म्हणत असतो, एक मिनटं तुमचं कसलं प्लॅनिंग चाललंय? मला तरी सांगा, काय चाललंय तुमच्या डोक्यात सगळ्यांच्याच? आणि इथे का जमलेले आहात सगळे? त्याच वेळेला आता सगळे गोंधळून जातात. तर इकडे मात्र रम्या काव्याला भडकवायचं काम करत असते. रम्या म्हणत असते, सगळीजण कसलं तरी प्लॅनिंग करतात, तर तुला बोलवलं नाहीये का? तर काव्या म्हणते की मला जायचं नाहीये. त्यानंतर आता रम्या काव्याला त्या दिवशी घडलेला घटनाक्रम सांगते. नंदिनीवर कोणी तो हल्ला केला दीपक, त्यावर दोघंही जण भाऊ म्हणजेच जीवा आणि पार्थ किती भडकले. आणि ज्या वेळेला तुझ्यावर काही झालं होतं त्यावेळेला कोणी इतकं सिरियस घेतलं नाही. त्यावर मात्र आता काव्या सांगत असते की नाही, माझ्यावर देखील हल्ला झाला ना, त्यावेळेला जीवाने सुद्धा खूप प्रयत्न केले आणि पार्थने सुद्धा त्याला पकडायचा प्रयत्न केला. ते दोघंही जण गेटपर्यंत गेले होते. त्यावर मात्र रम्या म्हणते, गेटपर्यंतच ना, पण नंदिनीवर जेव्हा इतका सगळा मोठा प्रसंग घडला त्यावेळेला त्या दोघांनी त्याला शोधून काढलं आणि त्याला बेदम मारलं. ह्याचा अर्थ तुला समजतोय का? तुझ्यासाठी काहीच नाही, पण नंदिनीसाठी दोघांनीही एकदमच जोरदार प्रयत्न करून त्याला धडा शिकवला, पण तुझ्यासाठी काही केलं नाही. म्हणजेच जो जीवा आहे त्याचा तर प्रेम आहेच नंदिनीवर, पण आधीचा नंदिनीचा नवरा ज्याच्यासोबत लग्न ठरलं होतं म्हणजेच जो पार्थ, त्याचं सुद्धा अजूनही नंदिनीमध्ये जीव अडकलाय. म्हणजे नंदिनी किती सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे आणि तू काहीच नाही. तर आता मात्र रम्याच्या या बोलण्याचा काव्या विचार करू लागते. काव्या मनात विचार करते की माझ्याकडे खरंच कोणी लक्ष देत नाहीये का? म्हणजेच पार्थ तर बोलतायत पण ते सगळं वरच्यावर, पण नंदिनीच्या बाबतीत सगळे कुटुंब नंदिनीच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचसोबत पार्थसुद्धा आणि जीवासुद्धा. पण त्यावेळेला माझा कोणीच विचार केला नाही असं देखील काव्य आता विचार करू लागते आणि ते सगळं ती रम्याच्या सांगण्यावर फोकस करू लागते. तर इकडे जीवा जो आहे तो मात्र सगळ्यांनाच विचारत असतो की तुमचं नेमकं चाललंय तरी काय आणि तुम्ही लोक कसलं प्लॅनिंग करायला इथे जमलेलं आहात. त्यावर आता जो पार्थ असतो तो म्हणत असतो की मी ना आईला शोधत होतो, आईची आठवण आली म्हणून आईला भेटायला आलोय. तू काय करतोयस रे जीवा इथे? पार्थ त्याला विचारतो. जीवा म्हणतो की काही नाही, मी पुस्तक वाचायला इथे आलो होतो. जसं तुम्ही लोक आईच्या आठवणीत आईला शोधत तिथपर्यंत आलात ना, तसं मी देखील या रूममध्ये तसाच आलेलो आहे. आणि जीवा आता त्या रूममध्येच पुस्तक वाचायचं ठरवतो. आता ह्या लोकांचं प्लॅनिंग चौपट होतं. म्हणजेच आता ह्या लोकांना मालिनीच्या रूममध्ये प्लॅनिंग करायचं असतं. मग आता काय करायचं? चौघही जण तिकडनं जायला निघालेली असतात. चौघही जण ज्यावेळेला तिकडनं जायला निघतात तेव्हा जीवा त्या चौघांनाही म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला जायचंय पण तुम्ही चौघं जण का जाताय? त्यावर आता जीवा म्हणतो की बघा, दोघंच जा ना, तुम्हा दोघींना तर गप्पा मारायच्या होत्या ना रूममध्ये. त्यावर आता पार्थ आणि त्याचसोबत काका गोंधळून जातात. पण आता नंदिनी आणि त्याचसोबत मालिनी या देखील एकमेकींकडे पाहतात. नंदिनी मालिनीला म्हणते की आपण इथेच थांबूया, त्यांना जाऊ दे. तर दोघेही जण जातात. तर नंदिनी आणि मालिनी तिथेच उभ्या असतात. तर जीवा म्हणतो की चला तुम्ही दोघेही गप्पा मारा, मी इथेच पुस्तक वाचत बसतो. तो समोरच बेडवर पुस्तक वाचत असतो. तर आता दोघेही ठरवतात की हा काही इथून जाणार नाही. आणि नंदिनी सुद्धा म्हणते ह्यांच्या समोरच आता आपण वाढदिवसाचं प्लॅनिंग करूया. किचनमध्ये पार्थ आणि काका कॉफी घ्यायला गेलेले असतात आणि त्याच वेळेला आता प्लॅनिंगचं काय करायचं काका पार्थला विचारतात. तेवढ्यातच आता पार्थच्या मोबाईलवर नंदिनीचा मेसेज येतो. प्लॅन गो ऑन असं देखील मेसेज करून नंदिनी सांगते. त्यावर आता पार्थ खूप जास्त खुश होतो. पण आता ती दोघंही जण प्लॅनिंग कसे करत असतील? समोर तर जीवा आहे ना. तर आता इथे चेस खेळता दोघांचंही बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळेला आता जीवा मात्र नंदिनीकडे पाहत असतो. तर आता जीवा नंदिनीच्या बाजूला जाऊन बसतो आणि नंदिनीला म्हणत असतो की तुला या सगळ्यांनी त्रास होईल, तुला कळतंय का? नको हे सगळं, कारण तुला माहिती नसलं तरी मी सांगतो, कारण तुझ्या हाताला दुखापत झालेली आहे. मग तुला ह्या सोंगट्या पुढे सरकवण्यासाठी प्रॉब्लेम होईल. मी आहे ना, मी मदत करतो. त्यावर नंदिनी म्हणत असते की नाही, तुम्ही का हे सगळं करताय? नको, थांबा, मीच सगळं काही करते. पण जीवा ऐकायला तयार असतो का? नाही. जीवा तर आता बाजूलाच येऊन बसतो. त्यामुळे मालिनीला आणि नंदिनीला काही नीट प्लॅनिंग करताच येत नसतं. तर आता मालिनी नंदिनीला म्हणत असते की बघितलंस का, हा असा मध्ये मध्ये आला ना तर आपला डाव फिसकटणार आहे. त्यावर आता जो
जीवा असतो तो दोघींकडेही पाहत राहतो आणि इथे मात्र त्याला संशय कुठेतरी येतो की या दोघींचं नेमकं चाललंय तरी काय. तर त्यानंतर इकडे आता पार्थ जो आहे तो नंदिनी आणि त्याचसोबत मानिलीला म्हणतो की आपण एक काम करूया, जीवाचा वाढदिवस आहे ना आपण आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करूया. तर आता नंदिनीला सुद्धा हे प्लॅनिंग पटतं. नंदिनी म्हणत असते की चालेल. त्यानंतर आता नंदिनी जाणाऱ्या काव्याला थांबवते आणि म्हणत असते की उद्या जीवाचा वाढदिवस आहे, तर मी सरप्राईज प्लॅनिंग केलेलं आहे आणि वाढदिवस आता त्यांचा साजरा करणार आहेत देशमुखांच्या फार्म हाऊसवर. त्याच वेळेला आता काव्याला आठवतं. काव्या म्हणत असते ते पनवेलला फार्म हाऊस आहे तिथेच का. त्यावर नंदिनी तिला म्हणते त्यांच्या देशमुखांच्या फार्म हाऊसबद्दल तुला कसं काय माहिती. आता काव्याला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं. परंतु आता नंदिनी म्हणत असते की हे प्लॅनिंग फक्त आपल्यातच ठेवायचं, जीवाला माहीत नाही आहे. तर जीवा तिकडनं जात असताना काव्या जीवाला थांबवते आणि म्हणत असते की ओ नंदिनीचे जीवा, तुमचं काय चाललेलं आहे. तुमचं जे काही चाललेलं आहे ना त्याला आता तुम्हाला लवकरात लवकर थांबवावंच लागेल. बघा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी कसा धमाका करते ते. तर जीवा तिला म्हणत असतो काय चाललंय काय काव्या तुझं. परंतु आता काव्याने ठरवलेलं असतं. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला सांगा.